लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा आणि नंदिनी एकमेकाशी बोलत आहेत. नंदिनीला कुतूहल आहे ते म्हणजे त्याच्या छातीवर कोरलेल्या टॅटूचं. त्या टॅटूमधलं क फक्त तिला दिसलेलं आहे आणि त्या क वरून ती तर्क लावण्याचा प्रयत्न करते की नक्की क नावाची ती मुलगी काय असेल. मात्र तिला काही सुचत नाही आणि ती आता जीवालाच विचारते की नक्की ही क नावाची मुलगी काय आहे. मला तिचं नाव तुम्ही सांगाल का? पण जीवा मात्र काहीच सांगायला तयार नाहीये. कारण ते क क हे काव्याचं आहे आणि काव्याचं क त्याला सांगण्याची इच्छा नाही. पण नंदिनीचं कुतूहल वाढतच चाललंय. तुम्ही तिचं नाव तुमच्या छातीवर कोरलेलं आहे, गोंदवलेलं आहे, म्हणजेच तुम्ही तिच्या खूप प्रेमात होतात असा त्याचा अर्थ आहे ना, असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो हो, अगदी त्यामुळंच मी तो टॅटू काढलेला आहे. ती म्हणते मग तुमचं प्रेम एवढं होतं तर तुमचं लग्न का झालं नाही? आता यावर जीवाकडं काहीच उत्तर नाहीये. जीवा तिला काहीच बोलू शकत नाही. जीवा तिच्याकडं फक्त पाहत राहतोय आणि ती अजून कुतूहलानं विचारत राहते की खरंच तुमचं तिच्यावर तेवढं प्रेम होतं, मग तिचं तुमच्यावर तेवढं प्रेम नव्हतं का? तेव्हा जीवा चिडतो आणि त्यांना म्हणतो, मी तुम्हाला सांगितलंय ना, माझ्या पर्सनल लाईफमध्ये अजिबात शिरू नका. मी तुमच्या पर्सनल लाईफबद्दल काही विचारतो का? त्यामुळे असली प्रश्न मला अजिबात विचारू नका असं म्हणून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनी मात्र विषयावरून अजिबात हटत नसते. ती अगदी शांतपणे जीवाला पुन्हा पुन्हा विचारत असते, असं चिडू नका. चिडण्यासारखं यामध्ये काहीच नाहीये. मी फक्त विचारते तुम्हाला की तुमचं तिच्यावर प्रेम होतं तर तिचं तुमच्यावर प्रेम का नव्हतं? तेव्हा जीवा चिडतो आणि म्हणतो, नव्हतं, नसेल तिला करायचं प्रेम. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टीचा? नंदिनी मात्र आता शांत राहते. नंदिनीला फक्त एवढंच वाटत असतं की जीवाने आपल्याला स्पष्टपणे सगळं सांगावं. नंदिनी म्हणते, हे पहा, मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही माझ्याशी शेअर करा आणि त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम सुटायला मदत होईल. तर इकडे काव्याने कॉफी बनवलेली आहे. सर्वजण काव्याच्या हातची कॉफी घेत आहेत. सर्वजण हॉलमध्ये बसलेले आहेत. पण काव्याच्या मनामध्ये घालमेल चालली आहे. काव्याला वाटतंय की आपल्यामुळं जीवाला पोळलेला आहे, चटका बसलेला आहे, त्याला बरं वाटत असेल का? आपण त्याला मलम लावला पाहिजे होता. आपण त्याच्यासाठी मलम घेऊन जाऊया का? पण का तो तर त्याच्या रूममध्ये आहे. आपण तिथं जाणं योग्य आहे का? असे कितीतरी विचार तिच्या डोक्यामध्ये येत आहेत. ती आता सर्वांच्या समोर आलेली असते. तेव्हा पार्थ तिला म्हणतो की खरंच आजची कॉफी तुम्ही अप्रतिम बनवली होती बरं का. त्याच वेळेस मानिनी तसेच पार्थचे वडील देखील म्हणतात की खरंच काव्या, आजची कॉफी म्हणजे ना एकदम झकास झालेली होती. सर्वजण काव्याचं अगदी तोंड भरून कौतुक करत आहेत. पण काव्या मात्र वेगळ्याच विश्वात आहे. काव्या विश्वात आहे ती म्हणजे जीवाच्या. जीवाला मला मलम लावला पाहिजे. जीवाला किती वाईट वाटत असेल, त्याला चटका बसला असेल का, असेच विचार तिच्या मनामध्ये आहेत. तर इकडे अजून नंदिनी हट्ट करत आहे. ती जीवाला म्हणते, मला थोडंसं जर तुम्ही काय सांगितलं तर मी तुम्हाला मदत करू शकेल. पण जीवा मात्र आता चिडतो आणि म्हणतो, मी तुमची मदत मागितली आहे का? मला तुमच्या मदतीची अजिबात गरज नाहीये आणि या गोष्टीवर प्रश्न तुम्ही विचारावे असं मला वाटत नाही. तुम्हाला पाहिजे ना तर सांगून ठेवतो, ऐका. माझं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं आणि एकतर्फी प्रेमातून मी हे सगळं केलेलं आहे असं आता जीवाने स्पष्ट सांगितलेलं असतं. तरी देखील नंदिनीला हे पटत नाही. नंदिनी म्हणते, तुमचं एकतर्फी प्रेम होतं, मग एकतर्फी प्रेमातून असं कोण छातीवर टॅटू काढतं का? टॅटू तर तेव्हाच काढला जातो ना जेव्हा आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. तुम्ही जर तिच्याबरोबर एकतर्फी प्रेम करत असाल तर ती तुमची होणारच नाही हे तुम्हाला माहीत असेल ना. तेव्हा मात्र आता त्याला काय बोलावं ते कळत नाही. तो म्हणतो, हे बघा, मला जे करू वाटलं ते मी सगळं केलेलं आहे. तुम्हाला पटत नाही का मी हे केलेलं? तेव्हा ती म्हणते, असं नाही, मी पटत नाही असं म्हणत नाही. पण मला समजत नाहीये की तुम्ही हे असं का सांगताय? तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का? असा प्रश्न ती त्याला विचारते. तो म्हणतो, मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. मी तुम्हाला जे काही सांगितलंय, जे वाटतंय ते मी सगळं सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही यावर कसलाच प्रश्न विचारू नका, असं त्याने आता डायरेक्ट सांगितलेलं असतं. नंदिनीची मात्र तळमळ तळमळ चालू आहे. तिला कळत नाहीये की जीवा आपल्याशी असं का वागतायत. तर इकडे पार्थ मात्र खुश आहे. कारण काव्याने अगदी फक्कड बेत केला, तो म्हणजे कॉफीचा. सर्वांसाठी कॉफी बनवली, सर्वांना ती दिली आणि खरोखरच ती कॉफी अप्रतिम झाली आहे आणि त्यामुळं सर्वजण तिचं तोंड भरून कौतुक करतायत. रम्याला मात्र ही गोष्ट पुरेशी रुचलेली नसते. कारण काव्याची स्तुती होत असते. पण आता पार्थचे वडील आणि मानिनी म्हणतात की खरंच रम्या, तू ना अप्रतिम कॉफी बनवतेस. आजची कॉफी म्हणजे एकदम झकास झाली होती असं म्हणून ते आता त्यांच्या रूममध्ये झोपायला गेलेले आहेत.
पार्थ देखील याच गोष्टीसाठी थांबतो आणि तिला म्हणतो, खरंच तुम्ही आज अप्रतिम कॉफी बनवली होती बरं का. पण तिला मात्र पार्थच्या त्या स्तुतीचं काहीच वाटत नाही. तिला ती स्तुती अजिबात स्वतःला लागूनच घ्यायची नसते. इकडे नंदिनी मात्र अजूनही चिंतातूर आहे. आता जीवा तिथून निघून गेलेला आहे, पण तिला अजून तीच गोष्ट चलते. काय असेल बरं ती नाव आणि कोण असेल बरं ती मुलगी, मला हे का सांगत नाही आहेत आणि मला सांगितलं तर असा काय फरक पडणार आहे. हे तर एवढे हँडसम होते आणि पैसेवाले होते. अशी कोणती मुलगी असेल की ज्यांना असा हँडसम आणि पैसेवाला मुलगा नको आहे. नक्की त्यांची लव्ह स्टोरी काय झालेली असेल, का बरं त्यांचं आणि तिचं लग्न झालेलं नसेल. हे म्हणतायत तसं खरंच एकतर्फी प्रेम असेल का दोघंही एकमेकावर प्रेम करत असतील. मग प्रेम करत असून सुद्धा यांच्यात लग्न का झालं नसेल. असे एक नवे हजार प्रश्न नंदिनीच्या डोक्यामध्ये येत आहेत आणि त्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाहीये आणि त्या गोष्टीचा कितीतरी त्रास तिला होत आहे. आपल्याशी हे मनमोकळेपणाने का बोलू शकत नाहीत. मी त्यांना किती बोलतं करण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते शांत का बसतात असं तिला वाटत आहे. तर इकडे जीवा जेव्हा खाली येत असतो तेव्हा धावत पळत काव्य तिथे पोचलेली असते आणि ती त्याला म्हणते, सॉरी, माझ्यामुळे तुला चटका बसलाय ना, मी तुला मलम आणून देते आणि तू तो लावतोस का. तो म्हणतो, आजपर्यंत तू बरेच चटके दिलेले आहेस, त्यामुळे या चटक्याचं मला काहीच वाटत नाही. तेवढ्यात तिच्या तोंडून जातं, आमच्या रूममध्ये चांगला मलम आहे. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो, तुमच्या रूममध्ये आहे ना, मग तो मलम तुमच्या रूममध्येच ठेव, माझ्यापर्यंत येण्याची काही गरज नाही आहे. आणि झाल्यात त्या जखमा भरपूर झालेल्या आहेत. आता त्यावर मलम लावायला येण्याची गरज नाही. आणि मला तर असं वाटतं, ज्या व्यक्तीनं जखमा दिल्यात ना त्या व्यक्तीनं मलम लावण्याची गरजच नसते. जीवा तिला अतिशय टोचून बोलत असतो. तिला देखील जीवाचं ते बोलणं कळत असतं की तू नक्की कोणत्या विषयावर बोलतोय. तरी देखील ती त्याची माफी मागते आणि म्हणते, जीवा, तू असं का बोलतोयस. मी तुला काय म्हणते, तुला चटका बसलाय ना माझ्यामुळं, तर तू मलम लावू ना, काय प्रॉब्लेम आहे तुला मलम लावायला. जेव्हा म्हणतो, तू माझ्या रस्त्यातून बाजूला सरक आणि मलम लावायचा का नाही आणि कोणती जखम भरून काढायची आणि कोणती तशीच ठेवायची ना हे मी ठरवणार. आता हे ठरवण्याचा अधिकार तुला नाहीये. असं म्हणून जीवा तिच्यापासून लांब चाललेला आहे. जीवाचं ते वागणं तिच्या अगदी जिव्हारी लागलेलं आहे. इकडे पार्थ मात्र खुश आहे, कारण आज काव्याने छान कॉपी केलेला आहे. आज आपण त्यांच्यासाठी छानसा बिछाना अंतरूया असं म्हणून त्याने बिछाना अंतरलेला आहे. चक्क त्याने खाली गादी टाकलेली आहे. आज आता काव्या शांतपणे खाली झोपू शकेल आणि त्यांना खाली झोपल्यानंतर अंगसुद्धा दुखणार नाही यासाठी त्यांनी गादी टाकलेली आहे. आल्यानंतर त्या देखील खुश होतील, कारण गादी टाकले म्हणल्यानंतर खाली त्यांना झोपता येईल असं त्याला वाटत असतं. आणि तेवढ्यात तेथे काव्या पोहोचलेली आहे. काव्या पोहोचते आणि पार्थने खाली टाकलेल्या गादीचं ती अजिबात स्वागत करत नाही. ती आल्या आल्या चिडचिड करायला सुरुवात करते. कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे खाली टाकायला. तेव्हा तो म्हणतो, अहो खाली टाकले म्हणजे तुम्ही खाली झोपणार आहे ना. हो, मीच खाली झोपणार आहे असं ती म्हणते. हा, मग तुम्हीच खाली झोपणार आहे, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आज मी गादी टाकली आहे. खाली झोपल्यानंतर तुमचं अंग दुखतं ना, म्हणून मी टाकली आहे. तेव्हा ती म्हणते, एवढा चांगलेपणा करायची काय गरज आहे. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या चांगलेपणामुळं मी तुम्हाला चांगलं म्हणेल. तर एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला अजिबात चांगलं म्हणणार नाहीये आणि तुम्ही अजिबात असल्या गोष्टी करायची गरज नाही. पार्थ म्हणतो, पण मी चांगलं काही केलेलंच नाहीये, खाली फक्त गादी टाकलेली आहे, ते पण त्रास होईल म्हणून. ती म्हणते, हेच हेच सगळं चांगलं आहे आणि हेच मला तुमच्याकडून नको आहे. तो म्हणतो, माझ्याकडून नको आहे म्हणजे. ती म्हणते, तुमच्याकडून मला काहीच नको आहे. आपलं जे लग्न आहे ना ते देखील मी मानत नाही. मी तुम्हाला नवराच मानत नाही, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी काही करू नका असं डायरेक्ट टोकाचं देखील ती बोलत असते. त्यांच्या रूमच्या बाहेरूनच रम्या चाललेली असते आणि रम्याला ते सर्व ऐकू येत असतं. चला, आपल्याला मसाला मिळाला, नक्की यांचं काय चाललंय असं तिला ऐकायचं असतं आणि ती कान लावून दरवाजातून ऐकत असते. तिला समजलेलं असतं की या दोघांमध्ये चांगलंच भांडण लागलेलं आहे. काही झालं तरी काव्या त्याचं ऐकत नाहीये हे तिला ऐकायला मिळत असतं आणि रम्या या गोष्टीमुळे खुश होत असते. तेव्हा पार्थ त्यांना म्हणतो, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे मला सांगाल का. मी तुम्हाला अंथरूण टाकून दिलं तर तुम्हाला काय होतंय. तेव्हा ती म्हणते, हो आहे, मला प्रॉब्लेम आहे. मला तुमच्याबरोबर अजिबात बोलायचंच नाहीये, कसलंच बोलायचं नाहीये. मला तुमच्याशी काही संबंधच ठेवायचा नाहीये. खरं तर तिला राग आलेला असतो, तो म्हणजे जीवाचा. आणि जीवाचा सगळा राग निघत असतो तो पार्थवर. रम्या हे सगळं ऐकत असते आणि म्हणते, अरे वा, म्हणजे तुमच्यात भांडण चालू आहे ना. बरं, आता ही भांडणाची ठिणगी मी अशीच पेटत ठेवणार आहे. आता तुमचं हे भांडण मी काही शांत होऊ देणार नाही असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं.
पण पार्थही आता चिडलेला आहे. पार्थ म्हणतो, दरवेळेस तुमचं काय आहे ना ते मला कळत नाही. तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरी तुम्हाला त्यातलं चांगलं का दिसत नाही ते कळत नाही. आता तुम्ही एवढी छान कॉपी केली, मी तुम्हाला म्हणलं सुद्धा तुम्ही छान कॉपी केली तरी देखील तुमचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी तुमच्या प्रत्येक गोष्टीची स्तुती करतो, प्रत्येक गोष्ट चांगली सांगायचा प्रयत्न करतो. रूममध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील व्हावं असं वागतो, तरी देखील तुम्हाला माझ्या वागण्याचा काहीच फरक पडत नाही ना? तेव्हा ती म्हणते, हो, मला तुमच्या वागण्याचा काहीच फरक पडत नाही. पण आता बाहेर ऐकणाऱ्या रम्याला मानिनीनं रंगेहात पकडलेलं असतं आणि हाताला ओढत ओढत तिने तिला बाजूला आणलेलं असतं आणि म्हणत असते, इतकं घाणेरडेपणानं तू आज वागायला लागलेस ना, तुझं वागणंही चीप आहे. असं पती पत्नींचं बोलणं ऐकणाऱ्या माणसाला थर्ड क्लास म्हणतात हे तुला माहीत नाही वाटतं. असला घाणेरडेपणा करू नको आणि जर का असला घाणेरडेपणा तुला सुचत असेल तर या घरातून धक्के मारून तुला बाहेर काढेल, हे लक्षात ठेव, अशी धमकी मानिनीनं तिला दिलेली आहे. आणि रम्या देखील पुरती घाबरली आहे. कारण आपण ऐकत होतो ही गोष्ट तिला माहिती आहे आणि मानिनीने आपल्याला बघितलंय हे देखील तिला स्पष्टपणे कळलेलं असतं. मानिनी भलतीच चिडलेली असते. तुझा हा चाललेला घाणेरडेपणा मी सहन करणार नाही रम्या. तू जरा तुझ्या लायकीत राहा, असं ते तिला सांगत असते. तेव्हा रम्या म्हणते, अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी पार्थकडे आले होते ना, ती उद्याची मीटिंग पोस्टपोन झाली आहे ते सांगण्यासाठी. तेव्हा मानिनी म्हणते, असं का? म्हणजे तुला मेसेज करून सांगता येत नाही का? मेसेज तुझ्या हातात फोन आहे आणि तू म्हणतेस की मी त्याला सांगायला आलेले होते. रम्या म्हणते, ते म्हणजे हो, मी मेसेज पण केला होता, पण त्यावर एकच टीक आली ना, म्हणून मी म्हणलं आपण स्वतःच जाऊन सांगावं. तेव्हा मानिनी तिला म्हणते, अगं त प प करू नको. तुझं बोलणं आणि तुझं वागणं काय ना ते मला समजतंय आणि ते मला समजावून सांगण्याची गरज नाही. तुझा हा घाणेरडेपणा खरोखर मी सांगते बंद कर. मी पार्थची आई आहे आणि मला त्याच्यासाठी काही करावं लागलं तर मी करेल, एवढं लक्षात ठेव. पार्थच्या संसारात अजिबात ढवळाढवळ करू नको. मी ते अजिबात सहन करणार नाही. कारण पार्थ तुझ्यावर प्रेम करत नाही ही गोष्ट तुला माहिती आहे. त्यामुळं तू तुझ्या लायकीत नीट राहा. अन्यथा खरोखर मी तुला या घराच्या बाहेर धक्के मारून काढेल, हे लक्षात ठेव. असा सज्जड दमच आता मानिनी तिला दिलेला असतो. आणि रम्या देखील हसत हसत ती ऐकते म्हणते, नाही, मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मानिनी म्हणते, माझा समज आणि गैरसमज मला कळतं, इथून निघ, असं म्हणून ते चोरून ऐकणाऱ्या रम्याला त्यांनी हाकलून दिलेलं असतं. पण या दोघांची भांडणं मात्र चालूच आहेत. पार्थ त्यांना विनवण्याचा प्रयत्न करतोय, पण काव्या मात्र अजिबात ऐकत नाही. पार्थ त्यांना म्हणतोय, माझं काय चुकतंय ते मला सांगाल का? मी तुमच्याशी खूप चांगलं वागतोय तरी देखील तुम्हाला माझं काहीच का वाटत नाही? तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझ्याशी अजिबात चांगलं वागूच नका ना. तुमच्याकडून चांगलं वागण्याची मी अपेक्षाच करत नाही. आपल्यामध्ये कसलंच नातं मला तयार होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळं तुम्ही माझ्याशी चांगलं वागू नका. मी तुमची पत्नी नाही असं समजा. तेव्हा तो म्हणतो, बरं, मी असं समजलं तर तुम्ही माझ्या चांगल्या मैत्रीणीत राहताच ना? तेव्हा ती म्हणते की मी तुमची चांगली मैत्रीण देखील नाही. मी तुमच्याशी तुमची कोणच नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळं माझ्यापासून जेवढं तुम्हाला लांब राहता येईल तेवढं लांब राहा आणि माझ्याशी जेवढं न बोलता येईल तेवढं न बोलण्याचा प्रयत्न करा. अक्षरशः ती पार्थला खूप वाईट बोलत आहे, पण पार्थ मात्र तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत नाही. पार्थला असं वाटतंय की ती सध्या चिडलेली आहे, रागवलेली आहे, म्हणून ती आपल्याशी वाईट बोलत आहे. पार्थ तिला समजावून सांगतोय, हे बघा, तुमचं असं हे वागणं अजिबात बरोबर नाही. तेव्हा ती म्हणते, माझं काय चुकाने बरोबर आहे ते मी ठरवते. आज मी इथं झोपणार नाही, मी बाहेर जाऊन झोपणार आहे. पार्थ म्हणतो, आपल्या दोघांच्या भांडणाचा तमाशा घरच्यांना दाखवायचा का तुम्हाला? तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही, मी बाहेर जाऊन जाऊन झोपणार आहे. पण काव्या ऐकेल ती काव्या कसली? काव्या म्हणते, अजिबात नाही, मी तुम्हाला सांगितलं ना आता, तुम्ही माझ्यासाठी बिछाना टाकण्याची गरजच नव्हती. तुमचा हा चांगलेपणा तुमच्याजवळ ठेवा. मी बाहेर जाऊन झोपणार आहे असं म्हणून तिने बिछाना उचललेला आहे आणि ती आता बाहेर चाललेली आहे. जेव्हा आपल्या जवळून निघून गेला त्याला राग आला असेल की काय, असं इकडं नंदिनीला वाटत आहे आणि नंदिनी त्याला फोन लावत आहे. आपण त्याला जरा जास्तच प्रश्न विचारले का? आपण त्याला त्या नावाच्या मुलीवरून जास्त विचारतोय. त्याला जर का सांगायचं नसेल तर आपण कशाला असं विचारतोय, असा विचार ती करते. ती फोन लावते, पण त्याने मात्र फोन काही उचललेला नाही. उलट आता तो फोन उचलत नाही याचं टेन्शन तिला आलेलं आहे. तिला असं वाटतंय की तो आता ड्रिंक करायला गेलेला असेल आणि आपण विनाकारण त्याला हा प्रश्न विचारला असं देखील तिला वाटत असतं. पण आता तो नक्की कुठं गेलाय हे तिला माहीत नसतं. इकडे जीवा खाली आलेला असतो. तो जेव्हा हॉलमध्ये येऊन पाहतो तर हॉलमध्ये सोफ्यावर काव्या झोपलेली असते. काव्या बाहेर येऊन झोपलेली पाहून त्याला खरं तर वाईट वाटतं. काव्याच्या अंगावर पांघरूण असतं, पण ते खूप खाली गेलेलं असतं. त्याला असं वाटतं की आपण जाऊन ते पांघरून तिच्या अंगावर नीट टाकावं.
पण असं करावं की न करावं असा प्रश्न त्याला पडलेला आहे. ती शांतपणे झोपलेली असते. तो तिच्याकडं पाहतच राहतो. पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये अजिबात पटत नाही ही गोष्ट त्याला माहिती असते. आपण हे अंथरूण नीट करावं का? असा प्रश्न मात्र त्याला अजूनही पडलेला आहे. इकडे पार्थ त्याच्या रूममध्ये झोपलेला आहे. पण पार्थला मात्र अजिबात झोप येत नाही. तो चिंतातूर झालाय की आपली कोणतीच गोष्ट काव्याला का पटत नाही. आपण तर किती शांतपणे सगळ्या गोष्टी सांगतो, प्रेमानं सांगतो, प्रत्येक वेळेस तिची स्तुती करतो, तरी देखील आपल्या गोष्टी का बरं पटत नसतील असा प्रश्न तिला पडलेला आहे. तर इकडं काव्या सोफ्यावर शांतपणे झोपलेली आहे. काव्याच्या वर पांघरूण आलेलं नाहीये, ते पांघरूण तिला घालण्यासाठी जीवा मात्र तिच्या जवळ उभारलेला आहे. आणि आता नंदिनी फोन लावत आहे. नंदिनीला असं वाटतंय की आपण फोन लावून त्याला विचारावं की नक्की तो कुठे गेलेला आहे आणि काय करत आहे. तो आता काव्याच्या बाजूला झुकलेला असतोच, पण तेवढ्यात त्याचा फोन वाजतो आणि तो पांघरून तिला घालण्याच्या ऐवजी असा विचार करतो की फोन कोणाचा आलेला आहे पाहावा, तर फोन आलेला असतो नंदिनीचा. तो आता पांघरून टाकण्याच्या भानगडीत पडत नाही. तो फोन बघतो आणि आता आपण काहीच करायला नको असा विचार करून तो काव्यापासून थोडासा दूर झालेला असतो. त्याला समजलंय की नंदिनी आपल्यासाठी चिंतातूर आहे. पण नंदिनीचा फोन मात्र त्याने अजिबात उचललेला नाहीये. नंदिनीला काळजी वाटत असणार हे त्याला माहिती आहे. नंदिनी खरोखरच तिकडं काळजी करत आहे. नक्की पार्थ कुठे गेलेला असेल आणि आता तो ड्रिंक करणार की काय असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इकडे पार्थ देखील चिंतातूर झालेला आहे. आपलं ही अजिबात ऐकत नाही. आता ही हॉलमध्ये जाऊन झोपलेली असणार. तिला तिथं झोप येईल का? सोफ्यावर झोपण्यासारखं आहे का? असे कितीतरी प्रश्न त्याला पडलेले असतात. पण इकडे काव्या मात्र शांत झोपी गेलेली असते. पार्थची मात्र झोप पुरती उडलेली आहे. आता आपण वागायचं कसं? असा प्रश्न त्याला पडलेला आहे. आपलं कसलंही वागणं काव्याला पटतच नाही हे त्याला समजलंय. तर इकडं नंदिनी देखील चिंतातूर आहे. तिला असं वाटतंय ती नावाची मुलगी नक्की कोण असेल? आपण जीवाला खूपच प्रश्न विचारले आणि त्यामुळं आता जीवा घरातून बाहेर गेला की काय? जीवा काय करत असेल? आपला फोन का उचलत नसेल? आपण केलेल्या प्रश्नामुळं त्याला त्रास झालेला आहे ही गोष्ट तिला समजलेली आहे. पण आपण कुठं जास्त काय बोललो? आपण फक्त ती नावाची मुलगी कोण आहे आणि तिचं नाव सांग एवढंच तर बोलत होतो. खरं जीवाला या गोष्टी का पटत नाहीत? त्याला आपलं मन का समजत नाही असं नंदिनीला वाटत असतं. तर इकडे जीवा हॉलमध्ये येऊन थांबलेला आहे आणि आता आपण काव्याला पांघरून घालावं की न घालावं असा प्रश्न त्याच्या समोर पडलेला आहे. पण न घालणंच योग्य आहे असं त्याला वाटत आहे. तर नंदिनी मात्र विचार करते की आपला फोन त्याने उचललेला नाहीये म्हणजे त्याला आपला राग आलेला आहे. आपण विनाकारण एवढे प्रश्न विचारले. आपण त्या विषयावर बोलायलाच नाही पाहिजे होतं असं तिला वाटत आहे. आता या विषयावर बोलावं की न बोलावं असा तिला प्रश्न पडलेला आहे. सकाळ झालेली असते आणि आता सकाळची धावपळ सुरू झालेली असते. नंदिनी किचनमध्ये काम करत असते. तिने पीठ घेतलेलं आहे आणि पिठावर देखील ती काढत आहे. चा प्रश्न तिला पडलेला आहे. पाठीमागून मानिनी आलेले असते. खरं तर तिनं ते बघितलेलं असतं, पण ती शांत राहते आणि नंदिनीला म्हणते, आज आपण फिश बनवूया का? तेव्हा नंदिनी हो म्हणते. नंदिनीचं लक्ष सगळं त्या पिठात काढलेल्या कडे आहे हे मानिनीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मानिनी तिला म्हणते, नक्की काय झालंय मला सांगशील का? पण ती मात्र काहीच बोलत नाही. मानिनीला समजलंय की हिच्यामध्ये आणि जीवामध्ये नक्कीच काहीतरी झालेलं असणार आहे. त्याशिवाय ही एवढी शांत बसणार नाही आणि ती म्हणते, मला असं वाटतंय की नावाच्या सगळ्या मुलींची नावं समजली पाहिजेत. तेव्हा मात्र नंदिनी एकदम दचकते आणि म्हणते, तुम्ही असं का म्हणताय? तेव्हा ती म्हणते की मला सगळं समजतं. तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मी आल्यापासून पाहते की तू पिठावर काढून बसलेली आहेस. नक्की काय झालंय मला सांगशील का? असं ती नंदिनीला बोलतं करण्याचा प्रयत्न करते. पण नंदिनी मात्र एक शब्द देखील बोलत नाही. मानिनी आल्यापासून बघत असते. मानिनीनं तिला कितीतरी कामं सांगितलेली असतात. आज आपण फिश करूया का? आज आपण हा पदार्थ करूया का? असं वेगवेगळं बोलत असते. पण नंदिनी मात्र त्या विषयावर काहीच बोलत नसते. नंदिनी शून्यात हरवल्यासारखं करत असते आणि शून्यात हरवलेली नंदिनी कशामुळं हरवली आहे ही गोष्ट मानिनीला चांगलीच समजलेली असते आणि त्यामुळंच तिनं तो प्रश्न केलेला असतो. नावाच्या वेगवेगळ्या मुलींची नावं समजली पाहिजेत ना असं ती तिला म्हणते. तेव्हा नंदिनीला देखील शॉक बसतो. नंदिनी म्हणते, असं असं काही नाहीये." मानिनी म्हणते, "कसं आणि काय आहे ना ते मला सगळं समजतं. त्यामुळं मला असं वाटतंय जे काही झाले ना ते सगळं तू मला सांगावं." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आणि रम्या ऑफिसला निघालेले असतात आणि ते काव्यासाठी थांबलेले असतात आणि काव्या मात्र त्यांच्याबरोबर न येण्याचा निर्णय घेते आणि ती निघून चाललेली असते. तेव्हा रम्या म्हणते, "तुला समजतंय का? इतका वेळ झालं आम्ही तुझी वाट पाहत आहोत आणि तू आता निघून चालली आहे."
काव्या म्हणते, "मी तुम्हाला वाट पाहायला सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे तुम्ही वाट पाहण्याची काही गरज नाहीये. मी तुमच्या गाडीत येणार नाही. मला रिक्षानं जायचं आहे आणि मी रिक्षानंच जाणार," असं ती सांगत असते. खरं तर रम्याला या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतात. तिला देखील वाटत असतं की हिने आपल्याबरोबर यायलाच नाही पाहिजे. पण आता या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे पार्थला. पार्थ काव्याची वाट पाहत बसलेला असतो आणि त्याला वाटत असतं की ती आपल्याबरोबर येईल. काव्या तिच्या मैत्रिणीला भेटते तेव्हा तिला सांगते की हे पार्थ आहेत ना, ते माझ्यासाठी खूप काय करतायत. मी त्यांना करू नको म्हटलं ना तरी देखील तेच करत असतात. अंथरूण काय टाकून देतात, माझ्यासाठी थांबतात काय. मी किती नको नको म्हणलं तरी त्यांच्या डोक्यात फक्त माझाच विषय चाललेला असतो आणि सारखं माझ्याविषयीच काही नाही काहीतरी बोलत असतात किंवा माझ्याविषयी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. तिची मैत्रीण सगळ्या गोष्टी तिच्या ऐकत असते आणि तेव्हा ती तिला सांगते, "तुला समजतंय का काय झालंय ते?" तेव्हा ती म्हणते, "काय झालंय?" ती म्हणते की आज दिवसभरात तुझ्या तोंडातून एकदा सुद्धा जीवा हा शब्द आला नाही. आज दिवसभर तू फक्त पार्थ, पार्थ आणि पार्थ या एकाच विषयावर बोलत आहे. आणि तेव्हा काव्याला समजतं की आपण हळूहळू त्याच्या प्रेमात तर पडत नाही ना, कारण पार्थचा स्वभाव तसा गोड आहे आणि तो आपल्याशी किती चांगला वागतोय हे देखील तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. तर इकडे घरी नंदिनी जेव्हा सगळं काही आवरत असते तेव्हा तिला एक ग्रीटिंग सापडलेलं असतं आणि ते ग्रीटिंग जीवाचं असतं. आता हे जीवाचं ग्रीटिंग त्याच मुलीचं असेल का? आपण त्यावरच्या मुलीचं नाव बघूया का? आपण ते नाव बघितलं तर आपल्याला समजेल तरी ती मुलगी कोण आहे असं विचार करून तिने ते आता ग्रीटिंग उघडायचा विचार केलेला आहे. ते ग्रीटिंग आहे काव्याचं आणि आता जेव्हा ते उघडेल तेव्हा तिच्यापुढं सत्य येणार की त्या ग्रीटिंगमध्ये नावाची मुलगी म्हणजे काव्य आहे. हे सगळं ऐकल्यावर तिला कसा धक्का बसेल आणि तिला वाटेल का की ही काव्या म्हणजे आपलीच काव्य आहे. नक्की काय होईल ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.